राम राम मंडळी, मी स्नेहल. तुम्ही माझा आधीचा ब्लॉग बघितला असेल तर तुम्हाला माहितच असेल की मी पातूरची लेणी बघायला गेली होती म्हणून. आणि मी म्हटले होते की त्यानंतर मी आणखी कुठेतरी चालले. तर आणखी कुठे नाही, मी रेणुका मातेच्या मंदिरवर चालली. हे आपली लेणी. लेणीच्या ठीक बाजूनच आहे रेणुका मातेचं मंदिर. एका मस्त मोठ्या टेकडीवर आहे रेणुका मातेचं मंदिर. फुलं, नारळ सर्व काही घेऊन आम्ही गेलो होतो टेकडीवर. मी तुमच्यासाठी ब्लॉग काढत असतो. एवढ्या दूर पातूरची लेणी बघायसाठी आली, पण तुम्ही सर्वांना एकाने फॉलो नाही केलं, लाईक सुद्धा नाही केलं. असं काऊन? हे आहे गेटची सुरुवात. सर्वात पहिली इथे जवळपास 250 पायऱ्या येतात. पायऱ्या चढतानाच कमसे कम 3 तरी मंदिर लागतातच, 3 नाही तर 4. त्यामधलं एक हनुमानजीचं आहे, एक गणेशजीचं आहे. वरी चढता 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 शेवटी येऊन जाते रेणुका मातेचं मंदिर. हे आहे एंट्री गेट. इथून मंदिर सुरुवात होऊन जाते. बाहेरून हे असं आहे पूर्ण रेणुका मातेचं मंदिर. अंदरून पण खरंच खूप छान आहे. असं म्हणतात की जे विष्णुदेव होते त्यांचा 6वा अवतार म्हणजे परशुराम, त्यांच्या आई रेणुका माता होत्या. ह्या अशा आहेत रेणुका माता. यांना बघूनच मन किती शांत होऊन जाते. आजून बाजूचं वातावरण पण खूप छान आहे. आणखी वर बाजूला 2-3 मंदिर आहेत. जसे हे 3 मंदिर, त्यामध्ये एक रामजींचं आहे, हे दत्तात्री, आणि हे सर्वांचे आवडते कृष्णाजी. आणि इथे अनुसया माताजीचं पण मंदिर आहे आणि भोले बाबा म्हणजे शिवजीचं पण आहे. बसायची जागा आहे आणि लहान लेकरासाठी झुला आणि घसरगुंडी पण आहे. लेणी बघून येणं, मग तिकडून चालत चालत रेणुका मातेच्या मंदिरवर, तिथून पायरी चढणं, खूप थकली होती मी. सर्वात चांगला नजारा जर पातूरचा बघायचा असेल तर रेणुका मातेच्या टेकडीवर यायचं, पूर्ण पातूर बघायचं. पण ते पण कधी सकाळी एवढं चांगलं नाही वाटत जेवढं रात्रीच्या टाइमला चांगलं वाटते. खालून वर येताना वातावरण एवढं चांगलं नाही वाटत जेवढं आपण ऐकाने वापस जाताना वाटते. वरून सर्वच एवढं छान वाटते ना. पायऱ्या उतरताना सर्व वरून एवढं मस्त वाटते. पायऱ्या चढायला भारी जातात, पण उतरायच्या वेळेस ना खूप मजा येते. एकदम पयातच नाही का वाटते. ही आहे वसंतराव नाईक कॉलेज, जिथे मी 11वी-12वी केली. माझा उद्याचा व्हिडिओ पण नक्की बघा, कारण मी उद्याच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन दाखवणार आहो. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.